प्रत्यक्षात ती वेळ आता आली आहे आणि मला असं वाटतं की पुणेकर जनतेने जो काही कौल दिला आहे तो आमच्यासोबत आहे. असा जो काही आत्मविश्वास पहिल्या दिवसापासून आमचा होता तो कालच्या तुमच्या एक्झिट पोलमध्ये सगळ्या चॅनल्सनी जे दाखवलं त्याच्यामध्ये ते अगदी खरंच ठरतं आहे. तर उद्या प्रत्यक्षात आता त्याची फक्त मला असं वाटतं औपचारिकता राहिली आहे, घोषणा बाकी राहिली आहे. त्यामुळे एक आनंद आहे, सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मी म्हणालो ना की अनेक वेळा सांगितलं की पुणेकर जनता जे आहे, पुणेकर जो मतदार आहे तो विचारी आहे. तो विचार करून मतदान करतो आणि म्हणून मला असं वाटतं की गेल्या 10 वर्षातली केंद्र सरकारची जी उपलब्धी, कारण ही निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे, याच्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री ठरणार आहे आणि त्यामुळे पहिला विचार लोक हेच करणार ना की या निवडणुकीतनं मी जे मत देतोय त्या मतातनं देशाचा प्रधानमंत्री ठरणार आणि त्यामुळे या अगोदरच्या सरकारने, केंद्र सरकारने, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी माझ्या शहरासाठी काय केलं आहे हा विचार पहिला मतदार करतो, नागरिक करतो. आणि त्यामुळे आम्ही हे सांगतोय की गेल्या 10 वर्षात पुण्यासाठी मोदीजींनी हजारो कोटीचे प्रकल्प पुण्यात आणले. नदी सुधार प्रकल्प आहे, मेट्रो आहे, चांदणी चौक आहे, प्रधानमंत्री आवास योजनेचा हजारो घरांचा प्रकल्प आहे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी शेकडोच्या संख्येनं बसेस पुण्याला मिळाल्या. असे असंख्य प्रकल्प जे पुण्याला केंद्र सरकारने दिले. शिवाय देवेंद्रजींचं 5 वर्षाचं सरकार असेल, त्यानंतर महानगरपालिकेमध्ये आत्ता राज्यातलं महायुतीचं एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा, देवेंद्रजींचं सरकार आहे. पुण्यामध्ये 5 वर्षे महापालिकेत भाजप म्हणून आम्ही सत्ताधारी म्हणून केलेलं आमचं काम असेल, हे सगळं काम लोकांच्या समोर आम्ही ठेवलं आणि पुण्याला भविष्यामध्ये या देशातलं सर्वोत्तम शहर करण्यासाठीचं आमचं विजन काय, आमचा नेमका प्रयत्न काय असणार आहे निवडून आल्यावर, हे आम्ही लोकांसमोर मांडले आणि मला असं वाटतं लोक त्याच्याकडेच बघून मतदान करतील. शिवाय महायुती म्हणून आज आम्ही खूप भक्कमपणे एकत्र काम केलं. सगळी महायुती अत्यंत एक दिलानं एक जीवानं या ठिकाणी आमच्या सगळ्यांनी काम केलं. मग आमचे एकनाथ शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा आहेत, राजसाहेब ठाकरे आहेत, आमचे रामदास आठवले साहेब आहेत, हे सगळे नेते आणि त्यांच्या पक्षांनी मनापासून सगळ्यांनी मिळून काम केलं आणि म्हणून मला असं वाटतं की पुणेकर हे आमच्या सोबत आहेत. ते उद्या मतपेटीतनं निश्चितपणे बाहेर येईल. हा तर विनोद आहे, ठीक आहे, त्यांचा आत्मविश्वास आहे, असू द्या. पण मी तुम्हाला कोथरूडचं सोडूनच द्यावं. मी तुम्हाला कसबा विधानसभा मतदारसंघाचं सांगतो की उद्या तुम्हाला दिसेल कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महायुती म्हणून आमचं मताधिक्य असणार. नाही, मुळामध्ये हे बॅनर्स लागले ते काही योग्य असं मी म्हणणार नाही. कार्यकर्त्यांचा थोडा अतिउत्साह आहे, पण तो लावणारा कार्यकर्ता कोण आहे, ज्यांनी 2-2.5 महिने फील्डवरती काम केलं, जो लोकांना भेटत होता, तो मतदारांना भेटत होता, आव्हान करत होता, त्याला आत्मविश्वास आहे ना की उद्याची निवडणूक आम्ही जिंकणार आहे. लावले असेल, पण मी केवळ पुण्यात नाही लागले असे बॅनर्स. तुम्ही देशभरात कुठेही जा, प्रत्येक लोकसभेत असे बॅनर्स लागले आणि त्याच्यावरती बॅनर लावायचा विषय तो सोडूनच द्या. आता ती वेळ गेली म्हणा, निघून संपलं. नक्कीच. उद्याचा दिनक्रम काय असणार आहे आणि गुलाल नेमकं कोण उधळणार? मी तुम्हाला सांगितलं, पुणेकरांनी ठरवलंय उद्याचा गुलाल महायुतीच उधळणार आणि उद्याचा गुलाल हा भगवा गुलाल पुण्यामध्ये उधळला जाणार.